नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले YBD अकॅडमी YouTube चॅनल वरती। या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण पोलीस पाटील पद भरतीची मागील झालेली प्रश्नपत्रिका सोडून घेणार आहोत। या प्रश्नपत्रिकेचे स्पष्टीकरणाचे 3 भाग ऑलरेडी आपण आपल्या चॅनल वरती अपलोड केलेले आहेत। जर ते तुम्ही बघितले नसतील तर सर्व लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये उपलब्ध करून देतोय। हा व्हिडिओ बघितल्यानंतर ते तिन्ही भाग बघायला विसरू नका, खूपच महत्त्वाची माहिती त्यामध्ये आपण बघितलेली होती। तर बघा मित्रांनो, मागील जे 3 भाग आपण बघितले त्याच्यामध्ये टोटल जर म्हटलं तर 47 नंबरच्या प्रश्नापर्यंत संपूर्ण स्पष्टीकरणासोबत माहिती आपण जाणून घेत आलो होतो। आता आपला पुढील 48 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे बघा। तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्राच्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? जिल्ह्यात विचारले मित्रांनो, पर्याय दिलेले आहेत औरंगाबाद, नागपूर, रत्नागिरी आणि नंदुरबार। तर तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण जर म्हटलं तर आपल्याला सांगता येईल नंदुरबार या जिल्ह्यामध्ये आहे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल। या व्यतिरिक्त महत्त्वाचं काय असणार मित्रांनो, सांगितल्याप्रमाणे तोरणमाळ हे नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा डोंगर रांगातील हिल स्टेशन आहे। हिल स्टेशन ज्याला आपण म्हणतो थंड हवेचे ठिकाण, ही गोष्ट लक्षात घ्या। पुढे आपल्याला औरंगाबाद पर्याय दिलंय, नागपूर पर्याय दिलंय, रत्नागिरी दिलंय। तर औरंगाबाद या जिल्ह्यावरती कशावरती प्रश्न विचारला जातो मित्रांनो, इथे आहे महत्त्वाचं अजिंठा लेणी। ठीक आहे, अजिंठा लेणी ज्याला आपण म्हणतो वेरूळ लेणी, याच्यावरती वारंवार प्रश्न विचारले जातात औरंगाबाद या जिल्ह्यावरती। नागपूर या ठिकाणी कोणत्या प्रकारचं महत्त्वाचं हिल स्टेशन नाही मित्रांनो, म्हणजे शीतगृह किंवा थंड हवेचे ठिकाण नाही मित्रांनो। त्याचसोबत पुढे आपल्याला रत्नागिरी दिलेले मित्रांनो, तर इथे महत्त्वाचं कशावरती प्रश्न विचारले जातात, इथे आहे तर समुद्र किनारे। ठीक आहे, समुद्र किनारे याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात, परंतु रत्नागिरी या ठिकाणी देखील महत्त्वाचं काही थंड हवेचे ठिकाण नाही, म्हणजे हिल स्टेशन तिथं नाहीये मित्रांनो। तर चला पुढील बघा 49 नंबरचा प्रश्न आता आपल्याला काय दिलेला आहे। काळ हे वृत्तपत्र इसवी सन 1898 मध्ये खालीलपैकी कोणी सुरू केले? तर पर्याय दिले होते गोपाल गणेश आगरकर, विष्णू शास्त्री चिपळूणकर, कृष्ण शास्त्री चिपळूणकर आणि शिवराम महादेव परांजपे। तर मित्रांनो, काळ हे वृत्तपत्र 1898 या वर्षी शिवराम महादेव परांजपे यांनी सुरू केलं होतं, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे। मित्रांनो, कधी सुरू केलं होतं याच्यावरती देखील प्रश्न विचारला जातो, तर 1898 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। संपूर्ण दिनांक विचारली तर 25 मार्च आपल्याला सांगता येईल मित्रांनो, 25 मार्च 1898 या दिवसापासून काळ हे वृत्तपत्र सुरू केलं होतं शिवराम महादेव परांजपे यांनी। याच्या व्यतिरिक्त हे जे बाकीचे व्यक्तिमत्व आहेत त्यांच्यावरती देखील प्रश्न विचारले जातात मित्रांनो। तर गोपाल गणेश आगरकर यांच्यावरती सर्वसाधारण म्हटलं तर त्यांचं जे सुधारक पत्र होतं याच्यावरती प्रश्न विचारले जातात। याच्या व्यतिरिक्त विष्णू शास्त्री चिपळूणकर यांचं जर म्हटलं तर निबंधमाला याच्यावरती प्रश्न विचारला जातो, आणि यांचं जे साहित्य कार्य मित्रांनो कृष्ण शास्त्री चिपळूणकर यांचं जे साहित्यिक कार्य आहे त्याच्यावरती वारंवार प्रश्न विचारले जातात। तर चला आता पुढील प्रश्न आपण जाणून घेत आहोत मित्रांनो। 50 नंबरचा प्रश्न दिलेला आहे, भारतातील पहिला रेल्वे मार्ग खालीलपैकी कोणता? याच्यावरती वारंवार प्रश्न विचारले जातात। तर बघा यासाठी आपल्याला पर्याय दिलेले आहेत मुंबई ते ठाणे, कोलकाता ते राणीतगंज, त्यानंतर मुंबई ते पुणे, मद्रास ते कोलकाता। तर भारतातील पहिला रेल्वे मार्ग सर्वांनाच माहिती आहे मित्रांनो, मुंबई ते ठाणे। मुंबईच्या कुठून असं देखील आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो मित्रांनो। तर मुंबई या ठिकाणच्या बोरी बंदरापासून ते ठाणे हा रेल्वेचा पहिला मार्ग होता मित्रांनो। कधी सुरू करण्यात आला किंवा कधी रेल्वे धावली तर आपल्याला सांगता येईल 16 एप्रिल 1853 हे आपल्या प्रश्नाचं तेव्हा डिटेल मध्ये उत्तर असणार आहे। या व्यतिरिक्त जर म्हटलं तर आपल्याला कोलकाता ते राणीगंज दिलेले मित्रांनो, तर इथे नंतर याच्यानंतर रेल्वे धावली मित्रांनो। पुढे जर म्हटलं तर आपल्याला म्हटलेलं आहे मुंबई ते पुणे। मुंबई ते पुणे जर म्हटलं तर आपल्याला साधारणतः कालावधी सांगता येईल 1853। ठीक आहे, याच्या दरम्यान आपल्याला या ठिकाणी रेल्वे धावली। त्यानंतर पुढे जर म्हटलं तर मद्रास ते कोलकाता असं दिलेलं आहे, तर हा देखील नंतरचा मार्ग आहे मित्रांनो रेल्वेचा। तर 1 नंबरचा आपल्याला सांगता येईल मुंबई ते ठाणे। मुंबईच्या कुठून? तर मुंबईच्या बोरी बंदर यापासून ते ठाणे या मार्गावरती पहिली रेल्वे धावली होती। तर आपलं ऑप्शन क्रमांक 1 हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे। तर बघा पुढील आपल्याला 51 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, मुंबईचा अनाभिस्तिक सम्राट किंवा मुंबईचा शिल्पकार या उपनामासाठी खालीलपैकी कोणाला ओळखतात? याच्यासाठी पर्याय दिलेले आहेत दादाभाई नौरोजी, जगन्नाथ शंकर शेठ, आचार्य अत्रे आणि फिरोजशाह मेहता। तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे जगन्नाथ शंकर शेठ यांना मुंबईचा अनाभिस्तिक सम्राट किंवा मुंबईचा शिल्पकार म्हणून देखील ओळखलं जातं। यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण काय होतं मित्रांनो, मुंबईच्या विकासासाठी त्यांचं मोठं योगदान होतं, त्याच्यामुळे मुंबईचा शिल्पकार म्हणून देखील त्यांना ओळखलं जातं। याच्या व्यतिरिक्त जे महत्त्वाचे व्यक्तिमत्व यांची नावं
दिलेली आहे तर त्यांच्याबद्दल देखील थोडक्यात माहिती आपण जाणून घेऊयात. तर बघा मित्रांनो, दादाभाई नौरोजी यांना जर म्हटलं तर भारताचे वयोवृद्ध नेते म्हणून ओळखलं जातं मित्रांनो, किंवा या व्यतिरिक्त भारताचे म्हातारे टेटसमन म्हणून देखील त्यांना ओळखलं जातं मित्रांनो. आचार्य अत्रे यांचं देखील नाव आलेलं आहे मित्रांनो. तर हे एक प्रसिद्ध मराठी पत्रकार, समाजसुधारक आणि साहित्यिक होते असं म्हणायला हरकत नाही मित्रांनो. त्याच सोबत फिरोजशाह मेहता यांचं देखील नाव आलेलं आहे मित्रांनो. तर यांना जर म्हटलं तर मुंबईचे जनक म्हणजेच फादर ऑफ बॉम्बे असं देखील म्हटलं जातं, किंवा मुंबईचे नागरिक असं देखील या नावाने देखील ओळखलं जातं फिरोजशाह मेहता यांना. ठीक आहे. बाकीची इतर जी माहिती ती देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे मित्रांनो. त्याच्यावरती देखील तुम्हाला प्रश्न विचारले जातात. तर बघा, पुढील आपल्याला 52 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे. बाबा पद्मनजी यांनी लिहिलेली पहिली मराठी कादंबरी खालीलपैकी कोणती? यासाठी पर्याय दिलेले आहेत प्रभाकर, इंदुप्रकाश, यमुना पर्यटन आणि सत्यदीपिका. तर यापैकी योग्य उत्तर काय असणार आहे मित्रांनो? यमुना पर्यटन, म्हणजेच ऑप्शन क्रमांक क हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. कधी आपल्याला वर्ष देखील विचारलं जाऊ शकते मित्रांनो. तर वर्ष सांगता येईल मित्रांनो 1857. ठीक आहे. 1857 हे आपल्या प्रश्नाचं इथे तेव्हा योग्य उत्तर असेल. आणि महत्व जर म्हटलं तर ही कादंबरी मराठी साहित्यातील पहिली आधुनिक कादंबऱ्यांपैकी एक मानली जाते मित्रांनो. ही गोष्ट लक्षात ठेवा. आता या व्यतिरिक्त जे पर्याय दिलेले आहेत मित्रांनो ते देखील आपण जाणून घेऊयात. जसं की प्रभाकर हे एक मराठी साप्ताहिक होते मित्रांनो. ठीक आहे. हे काय होतं? मराठी साप्ताहिक होतं. ठीक आहे. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर इंदुप्रकाश दिलेले मित्रांनो. इंदुप्रकाश जर म्हटलं तर हे एक मराठी वृत्तपत्र होतं. ही देखील गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर सत्यदीपिका दिले मित्रांनो. हे एक मराठी मासिक होते जे बाबा पद्मनजी यांनी सुरू केले होते. आणि हे मासिक जर म्हटलं तर 1861 मध्ये सुरू झाले होते. केव्हा? 1861 मध्ये सुरू झालं होतं. ही देखील लक्षात ठेवा. ठीक आहे. बाकी या व्यतिरिक्त जर म्हटलं तर पुढील प्रश्नाविषयी माहिती जाणून घेण्या अगोदर आपल्यासाठी स्पेशल पोलीस पाटील पदभरतीसाठी अतिशय महत्त्वाचे आपण नोट्स तयार केलेले आहेत. त्या नोट्स बद्दल थोडक्यात माहिती मी तुम्हाला देऊन घेतो. तर बघा मित्रांनो, पोलीस पाटील पदभरती 2025 या युतीने स्पेशल आपण या नोट्स उपलब्ध करून देतोय. याच्यामध्ये जर म्हटलं तर मागील पोलीस पाटील या पदाच्या 25 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका भेटतील. त्याच सोबत प्रत्येक विषयानुसार टॉपिकनुसार सेपरेट आयएमपी प्रश्नासोबत नोट्स देखील दिल्या जातील. याच्यामध्ये मराठी, इंग्रजी, गणित बुद्धिमत्ता, चालू घडामोडी, आयएमपी जीके, पोलीस पाटलाचे अधिकार, कर्तव्य व इतर अधिनियम, जिल्ह्याची सेपरेट माहिती दिलेली आहे मित्रांनो 20 ते 22 पेजेसची. याच्यामध्ये जिल्ह्याची जी पण करंट माहिती मित्रांनो, जिल्हा अधिकारी, महत्त्वाचे अधिकारी त्याविषयी जर म्हटलं तर जिल्ह्याचे जे पण ऐतिहासिक ठिकाणे असतात, पर्यटन स्थळ असतात याच्यावरती प्रश्न विचारले जातात. जिल्ह्यातील नद्या किंवा जे पण धार्मिक स्थळ आहेत ज्याच्यावरती वारंवार प्रश्न विचारले जातात. जेवढी पण आपल्याला महत्त्वाची माहिती वाटली ती सर्व ऍड करण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. याच्या व्यतिरिक्त 25 पेक्षा जास्त मागील झालेल्या प्रश्नपत्रिका दिल्या जातील मित्रांनो. सर्वांची एकत्रित किंमत ठेवलेली 199 रुपीज. याच्यामध्ये पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला काय भेटणार आहे मित्रांनो. 25 प्लस प्रश्नपत्रिका आणि 7 ते 8 विषयाच्या नोट्स टॉपिकनुसार आयएमपी प्रश्नासोबत, आणि ज्या पण प्रश्नपत्रिका आहेत त्या देखील सर्व तुम्हाला भेटून जातील. हे सर्व पीडीएफ स्वरूपामध्ये व्हॉट्सअपवरती आपण उपलब्ध करून देतोय. जर तुम्हाला पाहिजे असेल तर 199चं पेमेंट करायचं मित्रांनो. या नंबरवरती 9139643199 या नंबरवरती तुम्हाला फोन पे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने पेमेंट करायचंय आणि याच नंबरवरती व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. त्यानंतर सर्व विषयांच्या या नोट्स तुम्हाला पीडीएफ स्वरूपामध्ये भेटतील आणि मागील 25 पेक्षा जास्त झालेल्या प्रश्नपत्रिका देखील व्हॉट्सअपवरती तुम्हाला सेंड केल्या जातील. याच्या व्यतिरिक्त एक स्पेशल आपला प्रायव्हेट व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्याची लिंक देखील तुम्हाला तिथे दिली जाते. त्याच्यावरती रेग्युलर अपडेट तुम्हाला सर्व भेटून जातात. जे पण आपले क्लास वगैरे होतात त्यांचं पीडीएफ तुम्हाला तिथे फ्रीमध्ये भेटेल. इथून पुढे जे पण महत्त्वाची माहिती असेल ती देखील तुम्हाला फ्रीमध्ये व्हॉट्सअप ग्रुपवरती दिली जाते. त्या प्रायव्हेट व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी देखील तुम्हाला हेच पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. त्याच्यामध्ये हे सर्व प्रश्नपत्रिका भेटतील, सोबत आपल्याला नोट्स भेटतील आणि आपल्याला व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुपची लिंक देखील भेटून जाईल, जो की प्रायव्हेट आपण तयार केलेला आहे. त्याच्यावरती सर्व काही अतिशय महत्त्वाचं आपण उपलब्ध करून देत असतो. तर चला आता पुढे व्हिडिओ आपण कंटिन्यू करत आहोत. पुढील आपल्याला 53 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे. इंग्रजी शिक्षण पद्धत सुरू करण्यासाठी कोणाच्या शिफारशीमुळे मॅकॉले मिनिट्स आली? तर याच्यासाठी पर्याय दिलेले आहेत लॉर्ड मॅकॉले, लॉर्ड कर्झन, लॉर्ड रिपन, लॉर्ड कॉर्नवालिस. तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लॉर्ड मॅकॉले. ऑप्शन क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. याच्याबद्दल एक महत्त्वाचं
पॉईंट नोट करून घ्या मित्रांनो. 1835 मध्ये लॉर्ड मॅकॉलेच्या यांच्या शिफारशीनुसार इंग्रजी शिक्षण धोरणे लागू झाली मित्रांनो. 1835 मध्ये ही गोष्ट लक्षात घ्या. ठीक आहे. या व्यतिरिक्त लॉर्ड कर्झन यांचं देखील नाव आलेलं आहे मित्रांनो. तर हे कशाशी संबंधित आहे मित्रांनो? 1905 मध्ये बंगालची फाळणी केलेली मित्रांनो. त्यानंतर लॉर्ड रिपन यांना जर म्हटलं तर स्थानिक स्वराज्याचे जनक म्हणून ओळखले जाते आणि हा प्रश्न देखील वारंवार विचारला जातो. स्थानिक स्वराज्याचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर लॉर्ड रिपन हे आपल्या प्रश्नाचं तेव्हा योग्य उत्तर असणार आहे. या व्यतिरिक्त लॉर्ड कॉर्नवालिस यांचं जर कार्य म्हटलं तर नागरी सेवा सुधारणा त्यांनी केलेल्या आहेत मित्रांनो. त्याच्या संदर्भात देखील त्यांच्यावरती प्रश्न विचारले जातात. पुढील आपल्याला 54 नंबरचा आता प्रश्न काय दिलेला आहे? तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा हे आवाहन कोणी केले? अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेला होता. तर पर्याय बघा काय दिलेले आहेत. महात्मा गांधी, त्यानंतर रासबिहारी बोस, भगतसिंग आणि सुभाषचंद्र बोस. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी हे आवाहन केलं होतं मित्रांनो. हे आवाहन कधी केलं? तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. तर हे देखील आपल्याला विचारलं जाऊ शकतं मित्रांनो. तर INA याची जेव्हा स्थापना होत होती तेव्हा नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी हे आवाहन केलं होतं. INA म्हणजेच इंडियन नॅशनल आर्मी, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो भारतीय राष्ट्रीय सेना, याची जेव्हा स्थापना होत होती तेव्हा त्यांनी हे आवाहन केलं होतं मित्रांनो. आता इथे बघा आपल्याला रासबिहारी बोस हे देखील दिलेले आहेत मित्रांनो. तर हे जर म्हटलं तर यांच्याबद्दल माहिती सांगायचं जर म्हटलं तर ते पहिल्यांदा INA म्हणजेच भारतीय राष्ट्रीय सेना याचे पूर्व संस्थापक होते मित्रांनो. पूर्व संस्थापक कोण होते? रासबिहारी बोस. जेव्हा स्थापना होत होती तेव्हा नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी हे आवाहन केलं होतं मित्रांनो. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. पहिल्यांदा जर म्हटलं तर आपल्याला याच्यावरती देखील प्रश्न विचारला जातो की नक्की पूर्व संस्थापक कोण होतं? तर इथे बहुतेक विद्यार्थी चुका करतात. तर ते होते रासबिहारी बोस मित्रांनो. ही गोष्ट लक्षात घ्या. इथं महात्मा गांधी यांचं देखील नाव आलेलं आहे मित्रांनो. तर भारत छोडो आंदोलन, ठीक आहे, भारत छोडो आंदोलन जे होतं ते महात्मा गांधी यांनी चालवलं होतं. याच्यावरती प्रश्न विचारले जातात. त्याचसोबत पुढे जर म्हटलं तर भगतसिंग यांचं देखील नाव आलेलं आहे. तर यांचा कोणता नारा होता मित्रांनो? जसं की यांनी हे आवाहन केलं, यांचा हा नारा झाला. तर भगतसिंग यांचा नारा कोणता होता? इन्कलाब जिंदाबाद. याच्यावरती देखील प्रश्न तुम्हाला विचारले जातात. इन्कलाबाद जिंदाबाद, तर हा त्यांचा नारा होता मित्रांनो. चला पुढील प्रश्न बघा आपल्याला काय दिलेला आहे मित्रांनो. 55 नंबरचा आपला प्रश्न चालू आहे. स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते? तर स्वतंत्र भारताचे गृहमंत्री कोण होते विचारले मित्रांनो. पहिले म्हटलेले, ठीक आहे. तर आपल्याला पर्याय दिलेले तर पंडित नेहरू, त्यानंतर डॉक्टर राजेंद्र प्रसाद, सरदार वल्लभभाई पटेल आणि मौलाना आझाद. तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे मित्रांनो? सरदार वल्लभभाई पटेल म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. तर यामध्ये जर म्हटलं तर ते कधी ते कधीपर्यंत होते याच्यावरती देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो मित्रांनो. तर 15 ऑगस्ट, ठीक आहे, 15 ऑगस्ट 1947 ते आपल्याला पुढे सांगता येईल 15 डिसेंबर 1950 या दरम्यानमध्ये जर म्हटलं तर ते पहिले गृहमंत्री बनले होते मित्रांनो. आणि ते पहिले उपपंतप्रधान म्हणून देखील त्यांनी कार्यभार सांभाळलेला आहे याच कालावधीमध्ये, ठीक आहे. तर इथं स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री विचारले होते मित्रांनो. तर हे असणार आहे सरदार वल्लभभाई पटेल. कार्यकाळ जर म्हटलं तर बघा 15 ऑगस्ट 1947 ते 15 डिसेंबर 1950 या दरम्यानमध्ये ते गृहमंत्री होते मित्रांनो. ही गोष्ट लक्षात घ्या. ह्याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर बघा अजून महत्त्वाची माहिती तुम्हाला देऊन घेतो. इथं पंडित नेहरू आलेले मित्रांनो. तर हे कोण होते पहिले मित्रांनो? पहिले पंतप्रधान होते, ठीक आहे. पहिले पंतप्रधान होते पंडित जवाहरलाल नेहरू. त्यानंतर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्यावरती देखील वारंवार प्रश्न विचारले जातो. तर हे कोण होते मित्रांनो? पहिले राष्ट्रपती होते मित्रांनो. त्यानंतर मौलाना आझाद याच्यावरती देखील प्रश्न विचारला जातो. तर ते पहिले कोण होते मित्रांनो? पहिले शिक्षण मंत्री होते, ठीक आहे, शिक्षण मंत्री होते. तर इतर जी माहिती त्याच्यावरती देखील प्रश्न विचारले जातात, ठीक आहे. पंडित नेहरू जे होते मित्रांनो ते पहिले पंतप्रधान, डॉक्टर राजेंद्र प्रसाद पहिले राष्ट्रपती, त्यानंतर मौलाना आझाद, ठीक आहे, मौलाना आझाद हे होते पहिले शिक्षण मंत्री, ठीक आहे. तर याच्यावरती देखील तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. इतर जी पण महत्त्वाची माहिती होती ती देखील मी तुम्हाला सांगून घेतलेली आहे. पुढील प्रश्न बघा आपल्याला 56 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म खालीलपैकी कोणत्या किल्ल्यावर झाला? अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेलाय. तर या प्रश्नासाठी पर्याय दिलेले आहे ते शिवनेरी, रायगड, प्रतापगड आणि राजगड. तर बघा मित्रांनो रायगड आणि राजगड दोन्ही किल्ल्यांची नावे इथं आलेली आहेत. ज्याच्यावरती प्रश्न विचारल्यानंतर बहुतेक विद्यार्थ्यांचे प्रश्न चुकत असतात. ते प्रश्न कुठं
कुठं चुकतात ते देखील मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. त्या अगोदर छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कुठं झाला तर शिवनेरी किल्ल्यावरती झाला. हे आपलं प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. कधी झाला याच्यावरती देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर 19 फेब्रुवारी 1630 हे आपल्या प्रश्नाचं तेव्हा योग्य उत्तर असेल. आता शिवनेरी किल्ल्यावरती झाला, परंतु शिवनेरी किल्ला कोणत्या तालुक्यामध्ये आहे तर जुन्नर तालुक्यात आहे. जुन्नर तालुका कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर पुणे जिल्ह्यामध्ये आहे आणि पुणे जिल्हा महाराष्ट्रामध्ये आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. ठीक आहे. आता थोडक्यात या प्रश्नाची माहिती आपण इथं बघून घेतली. आता बघा इथं रायगड दिलेलं आहे मित्रांनो. तर रायगड बद्दल थोडक्यात माहिती देतो. तर रायगडला जर म्हटलं तर राजधानीचा दर्जा प्राप्त आहे मित्रांनो. राजधानीचा दर्जा प्राप्त आहे. या राजगडाला देखील राजधानीचा दर्जा प्राप्त आहे. इथे बहुतेक विद्यार्थी कन्फ्यूज होत असतात. तर बघा मित्रांनो, सर्वप्रथम रायगड बद्दल आपण माहिती जाणून घेत आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्याची पहिली अधिकृत, ठीक आहे, पहिली अधिकृत राजधानी आहे रायगड. पहिली अधिकृत राजधानी आहे असा जर प्रश्न विचारला कोणती छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली अधिकृत राजधानी आहे तर रायगड, तेव्हा आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. कालावधी जर विचारला तर कधीपासून असं देखील विचारलं जातं तर 1674 पासून किंवा तिथून पुढे नंतर. ठीक आहे. कारण शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक 1674 ला झाला आणि तेव्हापासून अधिकृत राजधानी कोणती झाली रायगड. त्याच्या अगोदर कोणती होती राजगड मित्रांनो. ही लक्षात घ्या. रायगड आणि राजगड इथे बहुतेक विद्यार्थी कन्फ्यूज होत असतात. 1674 ला नक्की केव्हा राज्याभिषेक झाला याच्यावरती देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर 6 जून, ठीक आहे, 6 जून 1674 हे तेव्हा आपलं प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. तेव्हा राज्याभिषेक झाला आणि त्याच्यानंतर स्थानिक स्वराज्याची पहिली अधिकृत राजधानी मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांची तेव्हा रायगड बनली. त्याच्या अगोदर जर म्हटलं तर तात्पुरती किंवा त्याच्या अगोदरची जी पहिली राजधानी होती मित्रांनो ती होती राजगड. ठीक आहे. ही आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. तर राजगड, आता याच्याबद्दल माहिती तुम्हाला इथं देऊन घेतो. कालावधी जर म्हटलं तर आपल्याला सांगता येईल 1600, ठीक आहे, 1646 ते 1674 पर्यंत आपल्याला ही राजधानी होती असं म्हणायला हरकत नाही मित्रांनो. कालावधी इथं मी दिलेला आहे राजधानीचा कालावधी. ठीक आहे. तर रायगड होण्यापूर्वीची ही राजधानी होती मित्रांनो. परंतु अधिकृत राजधानी जर विचारलं पहिली तर आपल्याला सांगता येईल ही रायगड. ठीक आहे. इथं बहुतेक विद्यार्थी कन्फ्यूज होतात. नोट्समध्ये थोडंफार व्यवस्थित मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर प्रतापगड हे आपल्याला महत्वाचं एक युद्धाचं ठिकाण होतं, किंवा इथं जर म्हटलं तर अफजल खान जो होता त्याचं युद्ध झालं होतं, हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. बाकी राजगड आणि रायगड याच्याबद्दल आपण आपल्या नोट्समध्ये थोडंसं डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे. तर ते नोट्स तुम्ही घेतल्यानंतर तुम्हाला बाकीची माहिती समजून येईल. ठीक आहे. पुढील आपल्याला 57 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे बघा. महाराष्ट्रात मिठाचा सत्याग्रह खालीलपैकी कुठे झाला अशा प्रकारचा विचारलाय प्रश्न. इथं महाराष्ट्रात विचारले मित्रांनो. दुसराही अजून एक प्रश्न तयार होतो, तो कसा ते देखील मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. तर बघा पर्याय दिलेले तर पुणे, नागपूर, नाशिक आणि वडाळा. तर वडाळा हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. वडाळा कुठे आहे मित्रांनो? मुंबई या ठिकाणी. आता ही तारीख आपल्याला विचारली जाऊ शकते मित्रांनो. मिठाच्या सत्याग्रहाची तारीख जर विचारली तर आपल्याला सांगता येईल ऐतिहासिक तारीख कोणती आहे मित्रांनो? 6 एप्रिल 1930 या दरम्यानमध्ये मित्रांनो. तर तेव्हा जर म्हटलं तर कोणाच्या नेतृत्वाखाली झाले तर महात्मा गांधी, ठीक आहे, महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली मिठाच्या सत्याग्रहाला सुरुवात झाली होती मित्रांनो. वडाळा मुंबई येथे, ही गोष्ट लक्षात घ्या. आता यामध्ये महत्वाचं काय असणार आहे मित्रांनो? ह्या सत्याग्रहाचं मुख्य जे केंद्र होतं मित्रांनो ते होतं दांडी. ठीक आहे, दांडी. परंतु दांडी कुठे आहे मित्रांनो? गुजरातमध्ये. परंतु आपल्याला इथं महाराष्ट्रात विचारले, महाराष्ट्रात मिठाच्या सत्याग्रहाला कुठं सुरुवात झाली किंवा कुठं हा सत्याग्रह पार पडला, तर आपल्याला तेव्हा सांगता येईल महाराष्ट्रामध्ये वडाळा मुंबई या ठिकाणी. परंतु मुख्य जर म्हटलं तर आपल्याला सांगता येईल दांडी या ठिकाणी, जे की आहे गुजरात या राज्यामध्ये मित्रांनो. आणि महाराष्ट्रामध्ये देखील या ठिकाणी झाली होती, वडाळा मुंबई या ठिकाणी. महाराष्ट्रातील प्रमुख सहभागी ठिकाण म्हणून या ठिकाणी आले होते आणि यामध्ये मोठ्या प्रमाणावरती लोक उतरले होते तेव्हाच्या काळामध्ये. ठीक आहे. तर त्यामुळे महाराष्ट्राच्या व्यतिरिक्त जर दांडी प्रश्नाचं दांडी पर्यायामध्ये असेल तर ते पहिलं आपल्याला केंद्र सांगता येईल. आणि महाराष्ट्राचा भाग जर म्हटलं तर वडाळा जे की आहे मुंबई या ठिकाणी आणि त्या ठिकाणी देखील झालं होतं मित्रांनो, असं सांगता येईल मित्रांनो. म्हणजे थोडक्यात उत्तर आपल्याला कन्फ्यूज करू शकते मित्रांनो, परंतु महाराष्ट्राची शक्यता माहिती विचारली जाते, त्यामुळे एवढी गोष्ट लक्षात घ्या. केंद्र जर म्हटलं तर दांडी या ठिकाणी जे की आहे गुजरातमध्ये. महाराष्ट्राचा समावेश जर म्हटलं तर महाराष्ट्रामध्ये देखील झालं होतं, ते कुठं? वडाळा जे की आहे मुंबई या ठिकाणी. ठीक आहे. उत्तर तुम्हाला समजून आलं. पुढील प्रश्न बघा काय दिलेला आहे. जय जवान जय किसान ही घोषणा कोणी दिली होती? घोषणावरती वारंवार प्रश्न विचारले जातात मित्रांनो. पर्याय दिलेले आहेत पंडित नेहरू, लाल बहादूर शास्त्री, महात्मा गांधी आणि नेताजी सुभाषचंद्र बोस. तर ही घोषणा कोणी दिली होती मित्रांनो? ही घोषणा दिली होती लाल बहादूर शास्त्री यांनी. केव्हा? भारत पाकिस्तान यांच्या दरम्यान युद्ध चालू होतं मित्रांनो. युद्ध कधी चालू होतं याच्यावरती देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो मित्रांनो. याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर अजून आपल्याला मी माहिती देणार आहे मित्रांनो, अतिशय महत्त्वाची माहिती देणार आहे. तर बघा आता यामध्ये जर म्हटलं तर तो कालावधी कोणता
होतं, भारत पाकिस्तान या दरम्यानमध्ये युद्ध चालू होतं आणि तेव्हा अन्नधान्याची जर म्हटलं तर खूप कमतरता आली होती मित्रांनो. तर तेव्हा हे जे लाल बहादूर शास्त्री आहेत मित्रांनो, हे आपल्याला सांगता येईल मित्रांनो, भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी 1965 मध्ये, ठीक आहे, कालावधी आपल्याला विचारला तर 1965 मध्ये ही घोषणा दिली होती मित्रांनो. ठीक आहे, आणि या दरम्यानमध्ये जर म्हटलं तर भारत व पाकिस्तान याच्या दरम्यानमध्ये युद्ध देखील चालू होतं आणि देशामध्ये अन्नधान्याची टंचाई आली होती मित्रांनो. तेव्हा जर म्हटलं तर हा एकच सार्वजनिक ही जी घोषणा आहे मित्रांनो, ही एकच सार्वजनिक मेळाव्यात त्यांनी एक नारा दिला होता मित्रांनो. त्यामुळे हे घोषवाक्य आपल्याला म्हणता येईल किंवा घोषणा दिली होती असं म्हणायला येईल. आणि त्यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला काळ म्हटलं तर आपल्याला 1965 जो की होता भारत आणि पाकिस्तान युद्धाचा काळ मित्रांनो, तेव्हा ही घोषणा दिली होती. थोडक्यात व्यवस्थित समजून घ्या. आणि ही घोषणा का दिली होती की अन्नधान्याची टंचाई आली होती मित्रांनो, आणि भारत पाकिस्तानचं देखील इथे जर म्हटलं तर याच्या दरम्यानमध्ये युद्ध चालू होतं. त्यामुळे तेव्हा भारताचे जे दुसरे पंतप्रधान होते मित्रांनो, लाल बहादूर शास्त्री, त्यांनी ही घोषणा दिली होती. महत्वाचा काळ लक्षात ठेवा, 1965. ठीक आहे, 1965 झाल्यानंतर कोणी दिली? लाल बहादूर शास्त्री यांनी दिली. का दिली? त्या दरम्यानमध्ये जर म्हटलं तर भारत पाकिस्तानचं युद्ध चालू होतं आणि अन्नधान्याची खूप सारी टंचाई आली होती. तेव्हा हा एका मेळाव्यामध्ये त्यांनी हा नारा दिलेला होता. ठीक आहे, तर चला पुढील प्रश्न बघा आपल्याला काय दिलेला आहे. 59 नंबरचा प्रश्न आपला चालू आहे मित्रांनो. आपल्याला प्रश्न दिलेला आहे, पोलीस पाटलाची रजा मंजूर करण्याचे तसेच रजेच्या मुदतीत 2-3 महिन्याच्या 2-3 महिन्यापर्यंत तात्पुरती नेमणूक करण्याचे अधिकार कोणाला असतात. म्हणजे इथं दोन प्रश्न तयार होतात मित्रांनो. सर्वात महत्वाचा पहिला प्रश्न होतो, पोलीस पाटलाची रजा मंजूर करण्याचे अधिकार कोणाला असतात. ठीक आहे, इथं आपण इथपर्यंत घेऊयात. त्यानंतर जोपर्यंत रजा आहे तोपर्यंत 2-3 महिन्याच्या कालावधीपुरती म्हणजे तात्पुरती स्वरूपामध्ये नेमणूक करण्याचे अधिकार कोणाला असतात. म्हणजे वेगवेगळे दोन प्रश्न आहे. रजा मंजूर करण्याचा एक प्रश्न आहे आणि त्या दरम्यानमध्ये एक 2-3 महिने किंवा पोलीस पाटील सध्या नाहीये गावामध्ये, तर तोपर्यंत 2-3 महिने जो कामकाजाचा भार आहे किंवा तात्पुरती निवड केली जाऊ शकते, असा अधिकार कोणाकडे असतो. तर तो असतो आपल्याला बघा पर्याय दिलेले आहे, तर तहसीलदार, पोलीस निरीक्षक, गट विकास अधिकारी आणि बीट अंमलदार. ठीक आहे, तर तहसीलदारांना हा अधिकार असतो मित्रांनो. ठीक आहे, तर ऑप्शन क्रमांक 1 ह्या प्रश्नाचं आपलं इथे योग्य उत्तर होणार आहे मित्रांनो. आता हे बाकीचे पर्याय का नाहीत इथं हे देखील सांगतो. पोलीस निरीक्षक जर म्हटलं तर तो पोलीस विभागाशी निगडीत आपल्याला सांगता येईल. त्याचसोबत गट विकास अधिकारी जर म्हटलं तर ते पंचायत राज क्षेत्राशी निगडीत आहे मित्रांनो. आणि यामध्ये जर म्हटलं तर बीट अंमलदार जर म्हटलं तर लहान स्तरावरील अधिकारी जे असतात त्याच्यामध्ये हे येतात असं म्हणायला हरकत नाही. एवढंच लक्षात घ्या, पोलीस पाटलाची रजा मंजूर करण्याचे अधिकार कोणाला असतात मित्रांनो? तहसीलदारांना. त्याचसोबत त्या दरम्यानमध्ये किंवा काही कारणास्तव गावामध्ये पोलीस पाटील नसेल तर 2-3 महिन्यासाठी तात्पुरती जी नेमणूक आहे तो देखील करण्याचा अधिकार तहसीलदारांना असतो. एवढी गोष्ट लक्षात घ्या. तर चला आता पुढील प्रश्न बघा आपल्याला काय दिलेला आहे. व्यवस्थित प्रश्न आपण जाणून घेऊयात. 60 नंबरचा प्रश्न मित्रांनो, पोलीस पाटलाचे निवृत्तीचे वय किती आहे? ठीक आहे, आता निवृत्तीचे वय विचारले मित्रांनो, यामध्ये 58 वर्ष दिले, 60 वर्ष, 62 आणि 65 दिले मित्रांनो. आता या प्रश्नाचं जर म्हटलं तर खूप सारे आपल्याला वेगवेगळे उत्तर सांगता येतील मित्रांनो. आधी जेव्हा जर म्हटलं तर पोलीस पाटलाची निर्मिती झाली, तर या पदाची जेव्हा निर्मिती झाली तेव्हा जर म्हटलं तर तेव्हा निवृत्तीचे वय वेगळं होतं. त्याच्यानंतर काही कारणास्तव जर म्हटलं तर ते वय जे आहे ते वाढून देण्यात आलं. पुन्हा याच्यामध्ये जर म्हटलं तर काही पोलीस पाटील जर म्हटलं तर ऑलरेडी जर त्यांना अजून काम करायची संधी पाहिजे असेल तर त्याच्यासाठी देखील ते अपील करू शकत होते. तेव्हा देखील पोलीस पाटलाचं वय कमी जास्त होऊ शकत होतं मित्रांनो. त्याच्यामुळे या प्रश्नाचं ॲक्युरेट उत्तर देणं थोडंसं अवघड आहे मित्रांनो. मागील जे आता पोलीस पाटलाचे जे काही नियम आहेत, अधिनियम आहेत, त्याच्यानुसार जर म्हटलं तर आता सध्याला माझ्या अंदाजानुसार 60 हे वर्ष असणार आहे मित्रांनो. 65 करणार होते, त्याच्यासाठी जर म्हटलं तर वेगवेगळ्या ठिकाणी निवेदन देखील दिले होते मित्रांनो, की पोलीस पाटलाचे जे वय आहे निवृत्तीचे वय ते 60 पासून, ठीक आहे, 60 पासून 65 करण्यात यावे. परंतु अजून जर म्हटलं तर माझ्याकडे तो जी आर आलेला नाहीये किंवा अजून हे झालेलं नाहीये मित्रांनो. त्याच्यामुळे 60 हेच माझ्या अंदाजानुसार उत्तर असायला पाहिजे. याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर याच्यावरती ऑलरेडी मी रिसर्च सुरू केलेली आहे. जे पण अपडेट असेल ते आपला जो व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्यावरती मी तुम्हाला उपलब्ध करून देईल मित्रांनो. याच्यावरती वारंवार प्रश्न विचारले जातात, इथे विद्यार्थी कन्फ्युज होऊ शकतात. तर आता सध्या स्थितीला जरी म्हटलं तर माझ्या अंदाजानुसार 80% जरी चान्सेस आहे मित्रांनो, 60 वर्ष हेच उत्तर असायला पाहिजे. परंतु याच्यासाठी जर पुन्हा एकदा सांगतो, निवेदन देण्यात आले होते की 60 वरतून 65 करा, परंतु त्याला मान्यता अजून भेटली असं मला ऐकायला भेटलेलं नाहीये. त्याच्यामुळे 60 वर्ष हेच असणार आहे. परंतु जर काय बदलाव झाला असेल तर ते मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम किंवा व्हॉट्सअप ग्रुपवरती मी त्याचा अपडेट देऊन टाकेल. ठीक आहे, तर चला
पुढील 61 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे? जालना जिल्ह्यातील गंगाखेड येथे खालीलपैकी कोणत्या संतांची जन्मभूमी आहे? अशा प्रकारचा प्रश्न विचारलाय. तर आपल्याला पर्याय दिलेले आहेत. तर संत मुक्ताबाई, संत जनाबाई, संत मीराबाई, संत सुखबाई, ठीक आहे, सखुबाई, अशा प्रकारचे आपल्याला पर्याय दिलेले आहेत. तर या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर काय असणार आहे? संत जनाबाई. ऑप्शन क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर बघा, संत जनाबाई यांच्या विषयी जर म्हटलं तर संत नामदेवांची ही सहचर होती मित्रांनो, ठीक आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. मीराबाई यांच्याबद्दल सांगायचं जर म्हटलं तर राजस्थानातील कृष्ण भक्त संत होती मित्रांनो. त्याच सोबत जर म्हटलं तर सखुबाई जर म्हटलं तर एक आपल्याला सांगता येईल भक्त संत होती. याच्याबद्दल थोडक्यात माहिती आपल्याला असं सांगता येईल. त्यानंतर पुढे बघा, 62 नंबरचा प्रश्न आपला चालू आहे मित्रांनो. शिखांचे 10वे गुरु, ठीक आहे, शिखांचे 10वे गुरु गुरु गोविंद सिंग, ठीक आहे, गुरु गोविंद सिंग यांची समाधी कुठे आहे असं विचारले मित्रांनो. आता तुम्हाला ऑलरेडी म्हटलं तर शिखांचे जे 10वे गुरु आहे किंवा गुरु गोविंद सिंग यांच्याबद्दल मी तुम्हाला एक महत्वाची माहिती दिली होती मागील व्हिडिओच्या माध्यमाने देखील, ठीक आहे, तर ती देखील पुन्हा मी माहिती देणार आहे. तर ते आपल्याला कुठे आहे ते विचारले मित्रांनो, समाधीचं ठिकाण. तर आपल्याला पर्याय दिलेत नांदेड, त्यानंतर विदर, अमृतसर आणि त्यानंतर चंदीगड. तर नांदेड हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर मित्रांनो पुन्हा माहिती देतो बघा, नांदेड येथे हजूर साहेब गुरुद्वारा आहे. कोणतं? हुजूर किंवा हजूर, ठीक आहे, हजूर साहेब साहेब हे गुरुद्वारा आहे असं आपल्याला सांगता येईल. हे गुरु गोविंदनाथ सिंगचे समाधी स्थळ आहे असं देखील आपल्याला सांगता येईल, जे की मागच्या व्हिडिओमध्ये देखील मी तुम्हाला सांगितलं होतं. त्याच्यावरतीच थोडा आपल्याला वेगळा प्रश्न विचारला गेला मित्रांनो. त्यानंतर बिदर जर म्हटलं तर हे कर्नाटकातील आपल्याला शहर आहे मित्रांनो, कर्नाटक मधील एक शहर आहे मित्रांनो. अमृतसर जर म्हटलं तर हे सुवर्ण मंदिर आहे मित्रांनो. या ठिकाणी जर म्हटलं तर एक सुवर्ण मंदिर आहे, ठीक आहे, सुवर्ण मंदिर आहे, परंतु इथं कोणत्याही प्रकारची समाधी नाही हे देखील लक्षात ठेवा. समाधी कोणतीही नाहीये, फक्त अमृतसर या ठिकाणी महत्वाचं कोणतं आहे? सुवर्ण मंदिर. त्यानंतर चंदीगड, ठीक आहे, तर चंदीगड जर म्हटलं तर पंजाब हरियाणाची राजधानी आहे असं देखील आपल्याला सांगता येईल मित्रांनो. म्हणजे आपलं 1 नंबरचं ऑप्शन जे होतं ते नांदेड हे प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर सांगता येईल. त्यानंतर पुढील 63 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे? केसाने गळा कापणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ निवडा, अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेला मित्रांनो. तर या प्रश्नासाठी आपल्याला पर्याय दिलेले आहेत. दुसऱ्याला फसविणे, विश्वासघात करणे, त्यानंतर दुसऱ्याचे नुकसान करणे, विश्वासात पात्र नसणे, तर विश्वासघात करणे हे आपलं प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो, ठीक आहे, विश्वासघात करणे हा योग्य इथं आपल्याला अर्थ निवडता येईल. पुढील बघा, 64 नंबरचा प्रश्न दिलेला आहे मित्रांनो. ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑलरेडी मागील व्हिडिओमध्ये देखील याचं स्पष्टीकरण थोडक्यात मी सांगितलं होतं प्रश्नाच्या रिलेटेड. तेव्हा जर म्हटलं तर आपल्याला कोणत्या जिल्ह्याविषयी माहिती आली होती मित्रांनो, तर त्यामध्ये आपल्याला चंद्रपूर आणि त्याच्यासोबत आपल्याला यवतमाळ या जिल्ह्यांबद्दल माहिती मी देत होतो. तेव्हा देखील याचं स्पष्टीकरण दिलं होतं. तर ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे असा प्रश्न विचारला गेलाय. पर्याय दिलेले तर नागपूर, चंद्रपूर, गोंदिया आणि मांडला अशा प्रकारचे वेगवेगळे पर्याय दिलेले आहेत. तर चंद्रपूर हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर जिल्ह्यात आहे. आणि बाकी जर म्हटलं तर बाकीचे जे नागपूर आपल्याला उत्तर दिलेलं आहे, पर्याय दिलेलं आहे, तर नागपूर या ठिकाणी जर काय आपल्याला विचारलं तर पेंच व्याघ्र प्रकल्प, ठीक आहे, पेंच व्याघ्र प्रकल्प हे कुठे आहे? नागपूर जिल्ह्यामध्ये. गोंदियामध्ये काय आहे? नागझिरा, ठीक आहे, नागझिरा अभयारण्य आहे मित्रांनो. याच्यावरती प्रश्न विचारले जातात. त्यानंतर मांडाला या ठिकाणी काय आहे मित्रांनो? कान्हा राष्ट्रीय उद्यान, ठीक आहे, कान्हा राष्ट्रीय उद्यान, जे की कुठे आहे? मध्य प्रदेशमध्ये आहे मित्रांनो. ही गोष्ट लक्षात घ्या, याच्यावरती देखील प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर पुढे बघा, आपल्याला 65 नंबरचा प्रश्न दिलेला आहे. मोगलाई, नवलाई हे शब्द सिद्धीच्या खालीलपैकी कोणत्या उपप्रकारातील आहे? अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेलाय मित्रांनो. पर्याय दिलेले आहेत प्रत्यय गटित, उपसर्ग गटित, त्यानंतर सामासिक आणि अभ्यस्त अशा प्रकारचे पर्याय दिलेले आहेत. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे मित्रांनो? प्रत्यय गटित हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. थोडक्यात यामध्ये आपल्याला स्पष्टीकरण देतो. हे जे शब्द आहे मित्रांनो प्रत्यय लावून तयार झालेले आहेत. ते कसं ते देखील मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. आता प्रत्यय गटीचे शब्द म्हणजे काय मित्रांनो? ज्या शब्दांना मूळ शब्दाचा प्रत्यय लागून नवीन शब्द तयार होतो तर त्या शब्दांना प्रत्यय गटी शब्द आपण असं म्हणतो, ठीक आहे. आणि इथं मोगलाई म्हटलेलं आहे, ठीक आहे, म्हणजे आपल्याला मोगल, ठीक आहे, हा एक शब्द झाला मोगल. आणि पुढे जर म्हटलं तर या शब्दाला, ठीक आहे, आता हा जो शब्द आहे मित्रांनो हा मूळ शब्द आहे. याला जर म्हटलं तर आई, हा जो शब्द आहे हा प्रत्यय लावून हा पूर्ण शब्द होतो मोगलाई.
त्याच्यामुळे आपल्याला सांगता येईल हा प्रत्यय गटीचा शब्द आहे मित्रांनो. त्याच प्रकारे नवलाई म्हणजे नवीन या मूळ शब्दाला लाई हा प्रत्यय लावलेला आहे मित्रांनो, आणि नवलाई हा शब्द इथं तयार झालेला आहे. त्याच्यामुळे जर म्हटलं तर हे प्रत्यय गटीत याच्यामध्ये येतात. आता उपसर्ग गटीत याच्यामध्ये कोणते येतात मित्रांनो, यात मूळ शब्दाच्या आधी उपसर्ग लागतो मित्रांनो, जसं की असत्य, ठीक आहे, या टाईपचे उदाहरण. त्यानंतर सामासिक याच्यामध्ये जर म्हटलं तर यात दोन किंवा अधिक शब्द एकत्र येऊन एक नवीन शब्द तयार होतो, ठीक आहे. सामासिक शब्दामध्ये जर म्हटलं तर दोन किंवा अधिक शब्द एकत्रित येऊन एक नवीनच शब्द तयार होतो, जसं की दोन हात, ठीक आहे. तर दोन हात हा जो शब्द झाला मित्रांनो, दोन हात हा आपल्याला सांगता येईल सामायिक शब्द मित्रांनो, अशा प्रकारचं. अभ्यास त्याच्यामध्ये जर म्हटलं तर यात एखादा शब्द किंवा त्याचा अंश पुन्हा येतो, जसे की घर घर, ठीक आहे. घर घर हा शब्द आपल्याला सांगते. या टाईपचे प्रश्न याच्यामध्ये आपल्याला विचारले जातात. याच टाईपच्या रेग्युलर प्रश्नपत्रिका आपण सोडून घेणार आहोत. तर पुढे बघा, आपल्याला 66 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे. 1857 चे आर्यशक्ती स्वातंत्र्य समर हे ग्रंथ कोणी लिहिले, अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेलाय. 1857 चे आर्यशक्ती स्वातंत्र्य समर. तर बघा मित्रांनो, यासाठी पर्याय काय दिलेले आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर, नेताजी सुभाषचंद्र बोस, रासबिहारी बोस आणि त्यानंतर महात्मा गांधी. तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1857 आर्यशक्ती स्वातंत्र्य समर हे ग्रंथ लिहिले होते मित्रांनो. आता स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं पूर्ण नाव देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे मित्रांनो. तर सांगता येईल विनायक दामोदर सावरकर हे आपल्याला लक्षात ठेवायचे मित्रांनो. त्याचसोबत त्यांचा जन्म कधी झाला याच्यावरती देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर 28 मे 1883 मध्ये कुठं झाला, भोगूर या ठिकाणी. भोगूर कुठे आहे, नाशिक जिल्ह्यामध्ये आहे, ठीक आहे. मृत्यू याच्यावरती शक्यता प्रश्न नाही येणार, परंतु ते देखील लिहून देतो. 26 फेब्रुवारी, ठीक आहे, 1966 मध्ये मृत्यू झाला. कुठे, मुंबई या ठिकाणी, ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त यांची ओळख आपल्याला काय सांगता येईल मित्रांनो, यांनी भरपूर कार्यामध्ये इथं काम केलेलं आहे मित्रांनो. जसं की एक क्रांतिकारक आपल्याला सांगता येईल, राजकारणी किंवा कवी, लेखक आणि त्याच सोबत हिंदू राष्ट्रवादी होते, असं देखील आपल्याला सांगता येईल मित्रांनो. ते स्वातंत्र्यवीर सावरकर या नावाने प्रसिद्ध आहे. जसे की पर्यायामध्ये देखील आपल्याला स्वातंत्र्यवीर सावरकरच दिलेला आहे, परंतु पूर्ण नाव काय सांगितलं मी, विनायक दामोदर सावरकर हे त्यांचं पूर्ण नाव. नेताजी सुभाषचंद्र बोस हे आपल्याला माहिती आहे, यांनी कोणता लढा दिलेला आहे, सर्वात महत्वाचा INA. याच्याबद्दल तुम्हाला ऑलरेडी माहिती मी दिलेली आहे, ठीक आहे. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर बघा, आपल्याला इथं रासबिहारी बोस दिलेले मित्रांनो. तर हे देखील क्रांतिकारक होते आणि या संस्थेचे जर म्हटलं तर पहिले संस्था चालक देखील होतं, असं देखील आपल्याला म्हणायला हरकत नाही. महात्मा गांधी यांच्याबद्दल जर म्हटलं तर अहिंसा आणि सत्याग्रह याच्याशी संबंधित आहे. आता त्यांच्याबद्दल आपण ऑलरेडी भरपूर माहिती बघितलेली आहे. तर पुढील जर म्हटलं तर 67 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे. तर बघा, आता प्रश्न काय दिलेला आहे, इथे एक वाक्य दिलंय, तो घोड्यास पळवतो. या वाक्यातील क्रियापदाचा आपल्याला उपप्रकार कोणता ते ओळखायला सांगितलेला आहे. तो घोड्यास पळवतो हे वाक्य, या वाक्यातील जो क्रियापद आहे त्याचा उपप्रकार आपल्याला सांगायचा आहे. तर इथं पर्याय दिलेले ते शक्य क्रियापद, त्यानंतर प्रयोजक क्रियापद, सिद्ध क्रियापद, त्यानंतर सहाय्य धातू, ठीक आहे, अशा प्रकारचं. तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे, प्रयोजक क्रियापद. आता हे कसं ते देखील सांगतो. आता पळवतो हा शब्द इथं आलेला आहे मित्रांनो, हे एखाद्याला क्रिया करायला लावण्याचे आपल्याला क्रियापद आहे असं सांगता येईल. पळवतो म्हणजे एखाद्याला क्रिया करायला लावायचे हे क्रियापद आहे असं आपल्याला सांगता येईल. त्याच्यामुळे आपल्याला सांगता येईल प्रयोजक क्रियापदाचे हे उपप्रकार आहे, ठीक आहे. त्यानुसार जर म्हटलं तर बाकीचे हे का नाही मित्रांनो. आता शक्य क्रियापद याच्यामध्ये काय असतं मित्रांनो, शक्यता क्षमता जी असते ती दर्शवित असते शक्य क्रियापद मध्ये, ठीक आहे. पुढे जर म्हटलं तर सिद्ध आपल्याला क्रियापद दिलंय, याच्यामध्ये काय असतं मित्रांनो, पूर्णत्व असतं. एक पूर्णत्व म्हणजे पूर्ण झालेली इथं गोष्ट आपल्याला किंवा सिद्ध झालेली आपल्याला सांगता येईल. तर ते आपण सांगू शकतो सिद्ध क्रियापद मध्ये येते. एखादी पूर्ण झाली किंवा पूर्णत्वाचा तिथं बोध होतो, तिथं आपण सिद्ध क्रियापद समजू शकतो. सहाय्य धातू, आता हे सहाय्य करणारे असते त्याच्या संदर्भात असते मित्रांनो, त्याच्यामुळे इथं पळवतो आलेलं आहे. तर प्रयोजक क्रियापद हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. पुढील प्रश्न काय दिलेला आहे, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता. तर आपल्याला पर्याय दिलेले आहेत मुंबई शहर, हिंगोली, जालना आणि गोंदिया, अशा प्रकारचे वेगवेगळे पर्याय दिलेले आहेत. तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे, मुंबई शहर मित्रांनो. मुंबई शहर हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्यातील सर्वात कमी किंवा लहान जिल्हा आहे असं आपल्याला म्हणायला हरकत नाही मित्रांनो. राज्यातील सर्वात लहान जिल्हा कोणता आहे, मुंबई शहर. आता याच्या व्यतिरिक्त हिंगोली दिले मित्रांनो. तर हिंगोली या जिल्ह्याचं क्षेत्रफळ किती मित्रांनो, 4500 चौरस किलोमीटर, ठीक आहे, चौरस किलोमीटर असं आपल्याला सांगता येईल मित्रांनो.
त्याचसोबतच जालनावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर 7,718 चौरस किलोमीटर मित्रांनो, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर पुढे गोंदिया दिलंय मित्रांनो. गोंदिया आता हे काय होतं मित्रांनो, क्षेत्रफळ जर म्हटलं तर 2011च्या जनगणनेनुसार काही ठिकाणी वेगळं दिलं असतं किंवा भौगोलिक जो इतिहास आहे त्याच्यानुसार वेगवेगळं दिलं असतं. तर आपण शक्यतो ही जी माहिती असते ती गव्हर्नमेंटची जी ऑफिशियल वेबसाईट असते त्याच्यावरतून कलेक्ट करत असतो. आता त्याच्यामध्ये जालनाचा जरी विचार केला तर वेगवेगळ्या ठिकाणी थोडंसं कमी जास्त क्षेत्रफळ दिलेलं आहे. परंतु एवढं काय त्याच्यामध्ये टेन्शन घेऊ नका मित्रांनो. ऑफिशियल वेबसाईटला जी माहिती दिली असते ती प्रॉपर आणि खरी दिलेली असते. याच्या व्यतिरिक्त देखील काही पुस्तकामध्ये वेगवेगळे उत्तर आहे, परंतु जास्त बदल नसतो. त्याच्यामुळे आपल्याला कोणतंही जरी उत्तर आलं तर ते समजून येतं. जसं की आता गोंदियाचं जर म्हटलं तर काही ठिकाणी 5,234 दिलं असतील, काही ठिकाणी जर म्हटलं तर 5,431 दिलं असेल चौरस किलोमीटर, अशा प्रकारचं. म्हणजे याच्या दरम्यान आलं की लगेच आपल्याला समजून येतं की हे याचं क्षेत्रफळ आहे. परंतु थोडीफार जरी आपल्याला तिथं माहिती असेल तर बाकीचं आपल्याला समजायला सोपं जातं मित्रांनो. 69 नंबरचा आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे, पाण्याचा ध्वनिदर्शक या शब्दाचा आपल्याला योग्य शब्द निवडायचा आहे. पाण्याचा ध्वनिदर्शक कोणता शब्द आहे मित्रांनो? पर्याय काय दिलेले आहेत, खळखळाट, गडगडाट, त्यानंतर खणखणाट आणि छन उनाट, अशा प्रकारचे पर्याय दिलेले आहेत. तर पाण्याचा खळखळाट असतो आपल्याला माहिती आहे, जसं की हा शब्द आपल्याला सांगता येईल मित्रांनो, पाण्याचा ध्वनिदर्शक ऑप्शन क्रमांक 1. गडगडाट जर म्हटलं तर ढगांचा आपल्याला सांगता येईल किंवा मोठ्या आवाजाचा ध्वनिदर्शक शब्द, किंवा खणखणाट जर म्हटलं तर दोन धातूंच्या एकमेकांवरती जो आदळण्याचा आवाज असतो तो आपण इथं सांगू शकतो मित्रांनो. ठीक आहे, तर या टाईपचा प्रश्न इथे विचारला गेला होता. आपल्याला पुढील 70 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, रॉकेल टाकले असते तर लाकडे पेटली असते या वाक्यातील या प्रकारातील वाक्य कोणते प्रकारचे आहे. म्हणजे एक वाक्य दिलंय तर हे कोणते प्रकारातील वाक्य आहे असं विचारलंय. राखेल टाकले असते तर लाकडे पेटली असती, तर होकार्थी आहे की संकेतार्थी आहे की स्वार्थी आहे, अशा प्रकारचे वेगवेगळे पर्याय दिलेले आहेत. तर हे जे आपल्याला सांगता येईल संकेतार्थी आहे, कारण इथं संकेत इथं उद्भवलेला आहे मित्रांनो. हे वाक्य काल्पनिक स्थिती दाखवते, म्हणजे संकेतार्थी वाक्य आहे मित्रांनो असं सांगता येईल. आता स्वार्थी जर म्हटलं तर किंवा होकारार्थी, म्हणजे साधी मान्यता जर भेटली किंवा मान्यता भेटली तर जसं की होकार आहे तर त्याला आपण होकार्थी म्हणू. स्वार्थी जर म्हटलं तर स्वतःसाठी केलेलं किंवा स्वार्थीपणाने केलेलं असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. विद्यमानार्थी जर म्हटलं तर वर्तमान काळामध्ये, ठीक आहे, वर्तमान काळामध्ये जे पण उल्लेख केलेला असतो तर त्यांचा आपल्याला विद्यमानार्थी आपण म्हणू शकतो. ठीक आहे, तर पुढे बघा 71 नंबरचा प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे, टिंबटिंब हा नगरपालिकेचा मुख्य प्रशासकीय अधिकारी असतो. तर यासाठी पर्याय काय दिलेले आहेत मित्रांनो, मुख्य अधिकारी दिलाय, त्यानंतर नगराध्यक्ष दिलाय, महापौर आणि आयुक्त दिलाय. ठीक आहे, तर आता फक्त बाकीच्या प्रश्नांची फक्त मी थोडक्यात माहिती देतो आणि बाकीचे जे स्पष्टीकरण आपण एकाच व्हिडिओमध्ये तसं आपण सेपरेट या एका युट्यूब चॅनलवरती बघणार आहोत. त्या चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून देतोय, तर जॉईन व्हायला विसरू नका. तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे, मुख्य अधिकारी. ठीक आहे, हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे इथे ऑप्शन क्रमांक 1. तर मुख्य अधिकारी हा नगर परिषदेचा मुख्य प्रशासकीय अधिकारी आहे असं आपल्याला म्हणता येईल मित्रांनो. नगराध्यक्ष जर म्हटलं तर हे आपल्याला कशाचं असतं मित्रांनो, आता इथं बघा नगरपालिका, आता नगरपालिका इथं म्हटलेलं ही गोष्ट लक्षात घ्या, त्याच्यामुळे इथला मुख्य प्रशासकीय अधिकारी कोण असणार आहे, मुख्य अधिकारी. परंतु इथं महानगरपालिका जर म्हटलं असतं, ठीक आहे, महानगरपालिका, तर महानगरपालिकेच्या वेळेस काय येणार आहे मित्रांनो, आयुक्त. ही गोष्ट लक्षात घ्या, इथं बहुतेक विद्यार्थी चुका करतात. इथे महानगरपालिकेचं जर विचारलं मुख्य प्रशासकीय अधिकारी तर ते आयुक्त आपल्याला सांगतील. नगर परिषदचं विचारले त्याच्यामुळे मुख्य अधिकारी हे आपलं प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, तर त्यामुळे इथं कन्फ्युज होऊ नका मित्रांनो. बाकी जर म्हटलं तर पुढील प्रश्न आपण बघत आहोत. 72 नंबरचा प्रश्न चालू आहे मित्रांनो, विजेच्या दिव्यात खालीलपैकी कोणती धातूची तार वापरतात. हा प्रश्न देखील वारंवार रिपीट होत असतो. विजेचा जसं का आपला एक बल्ब आहे त्याच्यामध्ये जी तार असते मित्रांनो ती कोणती असते असं विचारले मित्रांनो. तर आपल्याला पर्याय दिलेले आहेत टंगस्टन, त्यानंतर अल्युमिनियम, पारा आणि पितळ. तर ऑप्शन 1 टंगस्टन ही आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. टंगस्टन तार जास्त तापमान सहन करू शकते मित्रांनो, त्यामुळे ती बल्ब मध्ये वापरली जाते मित्रांनो, विजेच्या बल्ब मध्ये. इतर अल्युमिनियम जर म्हटलं तर वीज वाहकसाठी वापरली जाते, वीज वाहकासाठी अल्युमिनियमचा वापर केला जातो. पारा जर म्हटलं तर थर्मामीटर मध्ये वापरला जातो मित्रांनो. पितळ जर म्हटलं तर हे मिश्र धातू आहे मित्रांनो, ही गोष्ट लक्षात घ्या. तर याच्यावरती आपल्याला अशा प्रकारचे प्रश्न विचारले गेले होते. 73 नंबरचा प्रश्न जर म्हटलं तर आपल्याला दिलेला आहे, गोबर गॅस मध्ये मुख्यत्व कोणता घटक असतो. गोबर गॅस मध्ये विचारले, ओझोन तर नसणार आहे मित्रांनो, ओझोन, नायट्रोजन, सोडियम आणि मिथेन. आता गोबर गॅस मध्ये जर म्हटलं तर असं विचारलं तर मिथेन. ठीक आहे, मिथेन हा मुख्यतः आपल्याला घटक असतो असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. आता मिथेनला जर म्हटलं तर आपल्याला सूत्र देखील सांगता येईल CH4, हे आपल्याला त्याचं सूत्र सांगता येईल मित्रांनो. याच्यावरती देखील प्रश्न विचारला जातो. आणि बायोगॅस मध्ये प्रमुख जर म्हटलं तर मिथेन हा गॅस आढळत असतो मित्रांनो, हा घटक असतो. ठीक आहे, पुढे ओझोन जर म्हटलं
तर ओझोनचं आपल्याला सूत्र सांगता येईल मित्रांनो. ओझोनचं काय असणार आहे, O3. याच्यावरती देखील वारंवार प्रश्न येतात. नायट्रोजन म्हटलं तर N2, ठीक आहे. आणि पुढे जर म्हटलं तर सोडियम, ठीक आहे. सोडियम जर म्हटलं तर आपल्याला सांगता येईल Na, ठीक आहे. तर याबद्दल आपण ऑलरेडी आपल्या जी क्वेश्चन पेपर दिलेले त्याचं स्पष्टीकरण त्याच्यामध्ये माहिती दिली. पुढे 74 नंबरचा प्रश्न दिलेला आहे, स्कर्वी हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. महत्वाचा प्रश्न आहे आणि या जीवनसत्वांवरती वारंवार तुम्हाला 100% प्रश्न विचारले जातात. तर आपल्याला जीवनसत्व A B C D असं दिलंय. तर जीवनसत्व क, ठीक आहे, म्हणजे जीवनसत्व C, ठीक आहे. तर याच्या अभावामुळे स्कर्वी हा रोग होत असतो मित्रांनो. व्हिटॅमिन C च्या कमतरतेमुळे स्कर्वी हा रोग होतो मित्रांनो, ठीक आहे, किंवा आजार होतो असं म्हणायला हरकत नाही. आता याच्यामध्ये जर म्हटलं तर ए मुळे जीवनसत्व ए चं जर आपल्याला कमी पडलं, जीवनसत्व ए कमी पडलं तर होतं रात आंधळेपणा. याच्यावरती देखील प्रश्न येतात. त्यानंतर बी जीवनसत्व कमी पडलं तर बेरी बेरी, ठीक आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचंय. आणि डी जर जीवनसत्व कमी पडलं तर हाडे कमजोर होतात मित्रांनो. ही गोष्ट लक्षात घ्या. याच्या संदर्भात आपल्याला माहिती इथं असणं गरजेचं असणार आहे. भारताची राजधानी कोणती आहे अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेलाय. तर याचं आपल्याला मुंबई, पुणे, कोलकाता आणि चेन्नई दिले. तर आपल्याला या प्रश्नाचं उत्तर सांगण्याची गरज नाही. सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर माहितीच आहे. इथं फक्त दिल्ली दिले मित्रांनो, परंतु आपल्या प्रश्नाचं इथं न्यू दिल्ली असं प्रश्नाचं उत्तर असणार आहे. मागील प्रश्नपत्रिका आहे त्याच्यामुळे फक्त दिल्ली दिले, परंतु न्यू दिल्ली ही आपल्याला सांगता येईल भारताची राजधानी, ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा. आता याच्यामध्ये जर म्हटलं तर कोलकाता देखील होती मित्रांनो. कोलकाता कधीपर्यंत होती मित्रांनो, तर 1911 पर्यंत भारताची जर म्हटलं तर कोलकाता ही राजधानी होती मित्रांनो. ही गोष्ट लक्षात घ्या, कारण याच्यावरती देखील प्रश्न विचारला जातो की जुनी कोणती किंवा 1911 पर्यंत कोणती होती. तर कोलकाता आपल्याला सांगता येईल 1911 पर्यंत. ही गोष्ट लक्षात घ्या. याच्यानंतर जर म्हटलं तर जो निर्णय बदलला आणि त्याच्यानंतर अधिकृत जी राजधानी आहे मित्रांनो 1931 मध्ये. आता तो नियम किंवा तो निर्णय कधी झाला होता, 1911 मध्येच दिल्लीच्या दरबारात राजधानी बदलण्याचा निर्णय झाला होता 1911 मध्येच. परंतु अधिकृतपणे 1931 पासून नवी दिल्ली ही जर म्हटलं तर आपल्याला राजधानी ठरली असं म्हणायला हरकत नाही मित्रांनो. याच्याविषयी आपण दिलेले ऑलरेडी आपल्या पीडीएफ मध्ये, ते तुम्हाला व्यवस्थित समजून येईल पीडीएफ घेतल्यानंतर. त्यानंतर पुढे बघा, आपण 76 नंबरचा प्रश्न बघत आहोत. भारताचं राष्ट्रीय फुल कोणतं असं विचारलंय. गुलाब, कमळ आणि त्यानंतर पुढे चमेली दिले मित्रांनो. पुढील पर्याय बघा. पुढील पर्याय जर म्हटलं तर सूर्यमुखी दिले. तर आपलं कमळ हे प्रश्नाचं आपलं इथे योग्य उत्तर असणार आहे, ठीक आहे. या व्यतिरिक्त जर म्हटलं तर बाकीचे जे दिलेले आहेत, जसे की गुलाब दिलं होतं, तर गुलाब आपल्याला सांगता येईल सौंदर्याचे प्रतीक म्हणून गुलाब मानलं जातं मित्रांनो. चमेली जर म्हटलं तर सुगंधासाठी प्रसिद्ध आहे. आणि सूर्यमुखी जर म्हटलं तर ही एक तेलबिया पीक आहे. तेल काढण्यासाठी ते तेलबियाचं पीक आहे असं म्हणायला सांगता येईल, ज्याला आपण सूर्यफूल देखील म्हणतो. पुढे 77 नंबरचा प्रश्न दिलेला आहे मित्रांनो. पायचा सामान्यतः वापर दंशाचा जो मान साधारण किती आहे ते म्हटलेलं आहे. म्हणजे साधारणतः जर म्हटलं तर पाय जो आपण लिहित असतो, गणितामध्ये वापरत असतो, विज्ञानामध्ये वापरत असतो किंवा फिजिक्स मध्ये आपण वापरत असतो, तर पायची किंमत काय वापरतो तर 3.4 मित्रांनो. ही जर म्हटलं तर पायची किंमत असं देखील आपण सांगू शकतो 3.4 नव्हे 3.14. 3.14 पुढे अशाच प्रकारचे आपण इथं ती कंटिन्युअसली वाढत असते मित्रांनो किंवा बदल होत असतो. परंतु कॉमन जी किंमत आहे, पायची किंमत सर्वांनाच माहिती आहे 3.14 ही आपण वापरत असतो साधारणपणे. तिचा मान जर म्हटलं तर 3.14. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 या आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. पुढे बघा, 78 नंबरचा प्रश्न आता आपण जाणून घेत आहोत मित्रांनो. इथे विचारलेले आपल्याला 78 नंबरच्या प्रश्नामध्ये बघा, व्यवस्थित समजून घेऊयात. आपल्याला म्हटलेलं आहे 1000 ग्रॅम म्हणजे किती किलो असतात. 1000 ग्रॅम म्हणजे किती किलो असं विचारलेलं आहे. तर जेव्हा जर म्हटलं तर बघा, आता यामध्ये जर म्हटलं तर 1000 ग्रॅम म्हणजे 1 किलो. 1000 ग्रॅम म्हणजे बरोबर 1 किलोग्रॅम हे आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. इथं सोपं दिलंय. आता याच्यामध्ये बाकीचे जे पर्याय दिलेले आहेत ते देखील आपण समजून घेऊया. 0.1 किलो म्हणजे झाले 100 ग्रॅम, ठीक आहे, हे 100 ग्रॅम. 1 किलो म्हणजे 1000 ग्रॅम, ठीक आहे, 1000 ग्रॅम जसं की इथं दिलेलं मित्रांनो. त्यानंतर 10 किलो म्हणजे 10,000 ग्रॅम मग झाले, ठीक आहे, 10,000 ग्रॅम झाले मित्रांनो. त्याच प्रकारे 100 किलो जर म्हटलं तर अशाच प्रकारचे 1,00,000 ग्रॅम असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. महत्वाचं म्हणजे 1000 ग्रॅम तेव्हा 1 किलोग्रॅम हे आपल्याला माहिती असणं गरजेचं होतं, ठीक आहे. पुढील आपला 79 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे. आपल्याला भारताचं स्वातंत्र्य वर्ष विचारले मित्रांनो. थोडंसं स्पेलिंग मिस्टेक झालेली आहे, व्यवस्थित समजून घ्या. भारताचं आपल्याला स्वातंत्र्य वर्ष कोणते ते विचारले. 1947, 1950, 1940, 1930. तर सर्वांना माहिती आहे 1947 ही आपलं स्वातंत्र्य वर्ष आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. पूर्ण दिनांक जर म्हटलं तर 15 ऑगस्ट आपण स्वातंत्र्य दिन साजरा करतो 15 ऑगस्ट रोजी. तर केव्हा झालं मित्रांनो, 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. 1950 हे वर्ष कशाचे मित्रांनो, या दिवसापासून किंवा या वर्षी जर म्हटलं तर आपलं जे संविधान आहे, भारताचं संविधान ते लागू झालं होतं
1940 या वर्षी जर म्हटलं तर महत्वाचं लाहोर उठाव झाला होता मित्रांनो. लाहोर उठाव. ठीक आहे. किंवा लाहोर ठराव झाला होता. ठराव सॉरी. लाहोर ठराव झाला होता. आणि 1930 यामध्ये जर म्हटलं तर दांडी मार्च झालं होतं मित्रांनो. ही गोष्ट लक्षात घ्या. महत्वाचं काय आहे? संविधान लागू झालं 1950 मध्ये. आणि 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला. त्याचं ते वर्ष विचारले मित्रांनो. शेवटचा प्रश्न आता आपण बघत आहोत मित्रांनो. भारताची जर म्हटलं तर चलन युनिट कोणतं आहे मित्रांनो? म्हणजे चलन कोणतं वापरतं भारत? तर डॉलर वापरतं की रुपया वापरतं की पाऊंड की युरो? तर सर्वांना माहिती आहे आपण रुपया हे चलन वापरतो मित्रांनो. तर हेच आपल्याला इथे विचारलं होतं मित्रांनो. याच्या व्यतिरिक्त डॉलर जर म्हटलं तर अमेरिका डॉलर आपल्याला सांगतील. इतरही वेगवेगळ्या जे कंट्री आहेत, देश आहेत, ते डॉलर चलन वापरतात. परंतु मुख्यतः अमेरिका हे आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर असायला पाहिजे. पाऊंड जर म्हटलं तर आपल्याला सांगता येईल ब्रिटन देशामध्ये वापरलं जातं मित्रांनो. त्यासोबत युरो जर म्हटलं तर युरोपियन आपल्याला युनियन हे वापरतं युरो हे असं म्हणायला हरकत नाही मित्रांनो. तर अशा प्रकारचे थोडक्यात मी स्पष्टीकरण मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. योग्य उत्तर त्या व्यतिरिक्त जे 4 पर्याय आहेत त्यांचं देखील स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला आहे. आजचा हा आपला चौथा भाग होता. चौथ्या भागामध्ये राहिलेले सर्व टोटल 80 प्रश्न आपण इथं कव्हर करून घेतलेले आहेत. आता याच्यामध्ये काही टायपिंग मिस्टेक झाली असेल, माझ्या सांगण्यामध्ये काही चुकी झाली असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता, जेणेकरून मी पुन्हा एकदा रिव्हेरीफाय करण्याचा प्रयत्न करेल. त्याचा सर्व काय माहिती मी ॲक्युरेट देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुमचे काय प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. याच्या व्यतिरिक्त आपण ज्या नोट्स दिलेल्या आहेत पोलीस पाटील या पदासाठी त्या खूप महत्त्वाच्या असणार आहे. तर त्या खरेदी करायला विसरू नका. अतिशय कमी किमतीमध्ये सर्व काय उपलब्ध करून देतोय. आणि ही सर्व जी स्पष्टीकरणाची जी प्रश्नपत्रिका आहे ती देखील त्यामध्ये तुम्हाला भेटून जाईल मित्रांनो. जी प्रश्नपत्रिका दिलेली आहे ती कशी असणार आहे तिचं स्वरूप देखील सांगतो. तर बघा टोटल जर म्हटलं तर बघा इथपर्यंत आता टोटल जर म्हटलं तर हे जे आपले प्रश्न आहेत आता इथपर्यंत जर म्हटलं तर आपण जाणून घ्या. इथं हे 80 टोटल प्रश्न कंप्लीट झाले आणि इथून खाली स्पष्टीकरण दिलेलं आहे. आता स्पष्टीकरण आपण कसं देतोय हे देखील मी तुम्हाला थोडक्यात सांगून देतो, जेणेकरून आपल्या नोट्समध्ये तुम्हाला काय काय भेटणार आहे त्याचं एक तुम्हाला थोडक्यात डेमो समजून येईल मित्रांनो. तर बघा या स्वरूपामध्ये आपण सर्व काय दिलेलं आहे टायपिंग स्वरूपामध्ये. याच्यामध्ये आता जालना जिल्ह्याची पोलीस पाटील पदभरती आहे. तर जालना विषयी तुम्हाला सेपरेट 20 ते 22 पेजेसचा आपण पीडीएफ तयार केलंय. त्याच्यामध्ये तुमचे जिल्हाधिकारी, जिल्ह्याचे महत्वाचे जे पण दुसरे अधिकारी असतील ते, जिल्ह्याची ऐतिहासिक माहिती, पर्यटन स्थळ, नद्या, त्याच सोबत जे पण महत्वाचे ठिकाणे असतात त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. इतिहासावरती प्रश्न विचारले जातात. क्षेत्रफळ, त्याच सोबत जनगणना, असे जेवढे पण जिल्ह्याविषयी माहिती आहे ना ती सर्व आपण या जिल्ह्याच्या माहितीच्या पीडीएफ मध्ये दिले. आणि या प्रश्नपत्रिका ही जी देतोय त्याच्यामध्ये जसं की आपलं हे पहिलं 1 नंबरचं प्रश्नाचं उत्तर आहे तर त्याचं उत्तर दिलंय, त्याचं थोडंफार स्पष्टीकरण दिलंय. इतर जे पर्याय आहे तिथं काय ठिकाण आहे, कोणतं प्रसिद्ध ठिकाण आहे त्याच्याबद्दल माहिती दिली. प्रत्येक याच्यामध्ये आपण अशा प्रकारचं स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून जास्तीत जास्त तुमची प्रॅक्टिस होऊन जाईल आणि बाकीचे जे इतर पर्याय आहेत ते देखील तुम्हाला समजून येईल. तर ही देखील प्रश्नपत्रिका आपण आपल्या नोट्समध्येच तुम्हाला ऍड करून देणार आहे. टोटल हेच जर म्हटलं तर 46 पेजेस आहे मित्रांनो. सर्व काही तुम्हाला टॉपिक नुसार जसे प्रश्न येतात त्याचं स्पष्टीकरण मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्या व्यतिरिक्त तुमचे काही महत्त्वाचे प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. जी बिल ती लाईक क्लिक करा. भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.